करायचे लोक आज ते किडनी ट्रान्सफरला पहिल्यांदा 1 लाख रुपये येत होते, आता किडनी ट्रान्सफर करायचे असले तर 4.5 लाख रुपये केले, 4.5. आता तुमचं बायपास असू, बायपास फुकट, एन्जिओग्राफी फुकट, एन्जिओप्लास्टी फुकट, बायपास फुकट, गुडघे बदलायसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून त्याच्यातून सुद्धा 1 लाखाचं कव्हरेज आहे, ते सुद्धा फ्री होतं. तुमचं न्यूरोचं काही असू, पायाचं असू, नसाचं असू, किडनी स्टोन असू, चांगले शस्त्रक्रिया, मोठमोठी शस्त्रक्रिया आज महात्मा फुले जन आरोग्यामध्ये फ्री होती. तरी मी मायबाप जनतेला सांगन का तुम्ही हॉस्पिटल जाण्याच्या अगोदर मला फक्त रिपोर्ट टाका, कोणचं ऑपरेशन बसतं, कोणचं ऑपरेशन बसत नाही, काय खर्च येतो. त्याला जर तुम्हाला 2-3 लाख रुपये खर्च येत असेल तर कोणत्या मॅनेजमेंटनं तुम्हाला पैसे नाही लागणार. हे सगळं काम मी चांगल्या पद्धतीनं उद्धव साहेबाच्या आशीर्वादाने, बाळासाहेबाच्या आशीर्वादाने आज संभाजीनगरमध्ये करतो. त्यातल्या त्यात पुऱ्या मराठवाड्यातून मला साहेबाच्या आशीर्वादाने फोन करतो, म्हणून मी तुरंत सगळ्याला मदत करण्यासाठी येतो. माझा नंबर आहे 94 23 91 24 24. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या अगोदर ज्या ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे त्या हॉस्पिटलमध्ये पेशंट ॲडमिट करीत जा. जास्तीत जास्त त्या योजनेचा फायदा तुम्हाला होईल. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या अगोदर चेक करीत जा, तुमच्याकडं मुख्यमंत्री सहायता निधी आहे का, तुमच्याकडं महात्मा फुले जन आरोग्य आहे का. अशा बऱ्याचशा आता फॅसिलिटी, राजीव गांधी आहे, पंतप्रधान योजना आहे, या जास्तीत जास्त योजनेचा तुम्ही फायदा घ्या. या मी मायबाप जनतेला सांगतो. कारण आज कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेले तुम्ही तुमच्या याच्यात राहता, पेशंटच्या याच्यात राहता, पण गपकन गेल्यानंतर तुम्हाला म्हणते डिपॉझिट भरा 20,000, मेडिकल आणा 20,000, तुमचे तिथंच 50,000 चालले जाते. तर किमान मला फोन लावा, तुमची अडचण मला समजून द्या, मी 5च मिनिटात रिप्लाय देतो का ह्या हॉस्पिटलला पेशंट नाही, इथं तुमचं फ्री होईल, त्या हॉस्पिटलला पेशंट नाही, तिथं फ्री होईल. मी आधीच तुमचा रिपोर्ट घेऊन 50 हॉस्पिटलला टाकतो, जिकडं फ्री होईल तिकडं मी पेशंट पाठवतो. मी उद्धव बाळासाहेब ठाकरेचा संपर्क प्रमुख आहे मराठवाड्याचा. माझ्याकडं शंका यायची कारण नाही. आम्ही उपाशी राहू, आमच्या आज बी गाड्याला टायर नाही, पण आम्ही आम जनतेसाठी सतत उद्धव साहेबाच्या आशीर्वादाने काम करीत राहू.